आपली सुद्धा मैदानामध्ये पोहोचलेले उसामा आणि सौद अशा गोल्डन ट्रॅकवरती आपल्याला आसिम सज्ज होताना पाहायला भेटलंय. तसेच बघायला गेलो तरी आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचे सामने आपल्याला पाहायला भेटतात. तसे हा पण सामना मला वाटतं रोमांचक सामना, मोठा सामना होता, कारण की एका साईडमध्ये उसामा असेल तर दुसऱ्या साईडला आपल्याला आसिम सुद्धा पाहायला भेटणार आहे. तसेच आपल्याला पूर्ण टुर्नामेंट देखील लाईव्हच्या माध्यमातून दाखवणे देखील फिक्सल प्रो या चॅनलला कदाचित सर्व ऑनलाईन प्रेक्षकांसुद्धा परत एकदा मनापासून स्वागत असेल. तसेच त्या फिक्सल प्रो या चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा दाबा. तसा सामन्याकडे बोलूया. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होती, बॅटियाने बोलायचं इथं संपर्क थोडा सुद्धा होत नाही आणि डॉट चेंडू निर्धाव चेंडूचा ठरतो. इथं पाहायला गेलो तरी उसामासारखा मोठा हार्ड हिटर फलंदाजला निर्धाव चेंडू फेकणं. त्याला परत एकदा बघितलं गोलण्यासाठी आसिम सज्ज होताना पाहायला भेटेल. राईट मोड द विकेटचा. चला शिवतेज सांगा, विनंती असेल कृपया आपण लाईनमॅन जायचं आहे. चला परत एक सामन्याकडे पाहूया. फुलटॉस चेंडू होता पण फुलटॉसचा पुरेपूर फायदा घेतला नाही उसामाने. फुलटॉस चेंडू ऑलराऊंड कार्पेट केलेला आहे. ते क्षेत्ररक्षक येतो, एक धावा पूर्ण, दुसरी धाव रनआउट होण्याची संधी, पण निश्चितपणे इथे 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल. देखील या 2 धावाच्या संघाचं खातं सुद्धा खोलेल, वैयक्तिक उसामाचं खातं सुद्धा खोलेल. उसामाने जे की याच्या पहिल्याच्या सामन्यामध्ये जे की 34 धावांची महापारी केली होती, तोच आपल्याला उसामा स्ट्राईक खेळली होती पाहायला भेटणार. आसिम परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट मोड द विकेटचा मारा करेल आसिम उसामासाठी. इथं निर्धाव चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडू ठरतो. इथं धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या स्थिरावलेली आहे. आता मोठे फटके खेळावे लागतील. जे की 2 षटकाचा सामना असेल, कृपया दोन्ही संघांनी सुद्धा नोंद ठेवायची आहे. 2 षटकामध्ये तरी पण बघायला गेलो तरी 30 तरी स्कोर पाहिजेच. बघायला गेलो तरी 3 चेंडूमध्ये या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी आसिम करतोय. पुढचा चेंडू हवेमध्ये असेल, खाली क्षेत्ररक्षक येतोय मासूम, स्वतः आसिम येते गोलंदाज. झेल बाद होण्याची संधी आणि चांगल्या प्रकारे झेल टिपलेला आहे. उसामाच्या रूपामध्ये लागेल संघाला मोठा झटका, मोठा मासा गलेला अडकलेला आहे. आता बघायला गेलो तरी मोठा खेळाडू बाद झालेला उसामा यांना पवल्यामध्ये पडजावं लागेल. पाहूया उसामाची जागा घेण्यासाठी मला वाटतोय उमेर उभे देताना पाहायला भेटेल. अजून आपला नॉन स्ट्रायकर डावखुरा फलंदाज सौद हा हिटर सुद्धा पाहायला भेटेल. मागाच्या सामन्यामध्ये एक मोठा प्रहार सौदच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला भेटला होता. संघाची धावसंख्या जी की आता बघायला गेलो ते 2च आकड्यावरती जाऊन थांबलेली आहे. अजून या षटकामध्ये काही चेंडू बाकी असतील. आसिम आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या सामन्यापासून करत आहे, तशी या षटकामध्ये सुद्धा करत आहे. या सकाळपासून इम्रान भाई बोलू ते सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने परत एकदा मनापासून स्वागत असेल. त्याला फास्ट घ्यायचं आहे, अंपायर विनंती असेल. आता उसामाची जागा तरी उभेत गेलेले आहेत. उभे त्यांना सुद्धा उभे सुद्धा मोठे फटके खेळतो, पण पाहूया या सामन्यामध्ये किती उभेच्या माध्यमातून आपल्याला मोठे फटके पाहायला भेटतात. उमेर जे की आसिमने अजूनपर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 2 षटकाचा सामना असल्यामुळे 2 षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा आवश्यक असते. तीच गोलंदाजी आपल्याला आसिमच्या माध्यमातून पाहायला भेटतात. मोठे फटके खेळावे लागतील. पाहिजे की कारण की अजून चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे, पण बोलताना गोलंदाजीला भटकायला टाईम नाही लागत, कारण की गोलंदाज 4 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यानंतर पुढच्या 2 चेंडूमध्ये 12 धावा सुद्धा देत असतो. तेच इथं पाहूया अजून या षटकामध्ये 2 चेंडूंना बाकीची स्ट्राईक केली होती आपल्याला. उमेर पाहायला भेटेल. राईट मोड विकेटचा मारा केला आसिम. इथं पुढचा चेंडू जे की बॅटची काढा लागते. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तिथे डिक्लेअर झोन असल्यामुळे तिथे एकच धावा भेटेल. 1 धावाच्या रूपामध्ये संघाच्या धावसंख्येमध्ये भर पोहोचेल. धावफलकाची धावा होता 3 धावा. अजून या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go. पहिला लास्ट षटकाचा ह्या चेंडूच्या लास्ट या षटकामध्ये लास्ट चेंडूमध्ये किती धावा येतात ते पाहूया. आणि स्ट्राईक केली होती आपल्याला उमेर पाहायला भेटतो. उमेरची डावखुरा फलंदाज आपल्याला मोठे फटके सुद्धा तो केलेत असतो. याच्या पहिल्याच्या सीझनमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. तोच आपल्याला उमेर स्ट्राईक केली होती पाहायला भेटेल.
आसिम आसिम 10-12 पावलाचा रन बसेल. गोलंदाजी सज्ज होतोय. अंपायर क्रॉस केलं राईट मोड विकेटचा मारा केला उमेरसाठी. पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त होती. एक षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 3 या आकड्यावरती आता अजून 101 षटकाचा खेळ बाकी असेल. या एक षटकामध्ये मोठे फटके खेळणं खूप गरजेचं असेल. ठीक आहे, पहिल्या षटक दिलं जे की बघायला गेलो तरी चांगल्या प्रकारचा षटक आपल्याला पाहायला भेटेल आसिमच्या माध्यमातून. पाहूया दुसऱ्या षटक क्रमांकावरती आपल्याला सोम पाहायला भेटेल. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरे षटक फेकण्यासाठी सोम सज्ज होताना पाहायला भेटतोय. स्ट्राईक खेळून आपल्याला पहिल्यांदा सौथ पाहायला भेटेल. डावकुरा फलंदाज मोठ्या मगाच्या सामन्यामध्ये मोठे फटके सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला आपल्याला भेटलेले. पाहूया या षटकामध्ये किती मोठे फटके पाहायला भेटतात. संघाची धावसंख्येला भर पोहोचवण्यासाठी सौद यांना मोठे फटके मारावे लागतील, कारण की पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. एक षटकाच्या समाप्तीत फक्त 3च धावफलकावरती धावा जोडले गेलेले आहेत. वलवता संघ या सामन्यामध्ये विजयी होतोय. तो फैसल आणि वसीम यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल जर हा सामना विजयी होत आहेत तर. पुढचा चेंडू आला कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. गच्चा क्षेत्ररक्षण जे की दोघांचा झेला पाटतोय. चेंडू जातोय सेमारिका पार. डाबर 4 चौकार भेटतील इथं 4. जसे पैसे लागले तसे बाउंड्री या चालू झाले. फैसल भाई अभी इधर आते जाओ आसपास, क्योंकि आपने पैसा लगाए वो देना पड़ेगा, क्योंकि लाइव में सुना गया है सबने. ओके ओके. पण फैसल भाई जगे प्रत्येक मॅचमध्ये त्यांच्या चांगल्या म्हणजे आवडत्या खेळाडूंना प्राईज लावत असतात. त्याच्या आता संघालाच त्यांनी प्राईज लावलेला आहे. पाहिजे जरा इथं निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू भेटतोय. इथं संघाची धावसंख्या थांबलेली असेल. या 4 धावा भेटल्या होत्या. 4 धावाच्या मध्येही संघाची धावसंख्या 7 या आकड्याची जाऊन पोहोचली. अजून या इनिंगमध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 4 चेंडूमध्ये किती धावफलकावरती जोडले जातात. 4 चेंडूमध्ये बघायला गेलो तरी या 4 चेंडूमध्ये कसे 10-15 धावा आले तर चांगला चेसिंग स्कोर सुद्धा होईल. चेस करायसारखा स्कोर असला तर सामन्याच्या संघामध्ये बघायला गेलो तरी हार्ड हिटर आसिम तसे मासूम तसा आबिद सुद्धा असेल. पुढचा चेंडू परत एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथं मासूम सुद्धा येतोय. एक धावा पूर्ण होते. दुसऱ्या धावाला नकार देत आहेत. एक धावाने समाधान घेऊन एक धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पोहोचेल. स्ट्राईक रोड होते. स्ट्राईक भेटेल ती उमेरच्या हातामध्ये. अजून या षटकामधले काही चेंडूंना बाकी असतील. बघा सोम सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूने मिस फील्डमुळे 4 धावा आले. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचा कमबॅक आपल्याला सोमच्या माध्यमातून पाहायला भेटला. तर परत एकदा गोलंदाजी सज्ज होते सोम. राईट मोड विकेटचा मारा करेल उमेरसाठी. इथे चेंडू डेड असेल. चला परत गोलंदाजी सज्ज होते सोहम. राईट मोड विकेटचा मारा उमेरसाठी. पुढचा चेंडू अलॉंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. स्वतः अभि देतोय तिथं पकडतोय थ्रो करतोय पण निश्चितपणे एक धावा पूर्ण होते. आता स्ट्राईक परत एकदा आपल्याला सौच्या हातामध्ये होताना पाहायला भेटणार आहे. अजून इनिंग मधले काही चेंडूंना बाकी असतील. बघा गेलो तरी अजून आपल्याला या षटकामध्ये फक्त एकच बाउंड्री आले. मोठे फ्रार एकही सुद्धा आलेले नाही आहेत. पाहूया पुढच्या उर्वरित चेंडूमध्ये किती मोठे फ्रार येतात. चला गोलसाठी परत सोम सज्ज होतो. राईट मोड विकेटचा मारा करे सौसाठी. पुढचा चेंडू परत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. परत एकदा मासूमच तिकडे आहे. जे की चांगल्या प्रकारचे क्षेत्र आपल्याला मासूमच्या माध्यमातून पाहायला भेटतो. इथे एक धावा परत एकदा जे की आता मोठ्या फळाची आवश्यकता असेल इथं, कारण की आपल्या धावसंख्या ही जास्तीत जास्त करावी लागेल. इथं फक्त तुम्ही 10 धावाच धावफलकावरती जोडले गेलेले आहेत अजूनपर्यंत. अजून आपल्याला उमेरच्या माध्यमातून एकही सुद्धा मोठा प्रहार पाहायला भेटला. ज्या प्रकारे मला वाटलं होतं की एकतरी मोठा प्रहार अजूनपर्यंत आपल्याला पाहायला भेटेल, पण या षटक क्रमांक वाटतं दुसरं पण संपायला आलेलं आहे. या षटकामध्ये लास्ट चेंडू, या इनिंगमध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पव्या लास्ट चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो सोहम. राईट मोड विकेटचा मारा परत चेंडू हव्यामध्ये असेल. स्वतः सोहम झेल पकडण्यासाठी खाली येतोय. चांगल्या प्रकारचा झेल टिपतोय. पण आता फक्त आणि फक्त 12 चेंडू. फर्स्ट 2 षटकाचा खेळ समाप्त होते. 2 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पुजते 10 या आकड्यावरती. आता 2 वलवतोय. या संघाने 2 षटकामध्ये 10 धावा करून 11 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते आंबे त्या संघाच्या समोर. 12 चेंडू
आणि 11 धावांची आवश्यकता. चला थोडा फास्ट घ्यायचा आहे. वलवती संघ आपल्याला विनंती असेल आपल्या क्षेत्रक्षण थोडा फास्ट लावायचा असेल. तसा जिथं मुस्तकीम मोंगरूस मुस्तकीम मसूरकर यांचं इथं आगमन होतोय. चला पंधरी संघाची कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पंधरी संघाची कर्णधार माझी तर आपल्याला विनंती असेल कॉम बॉक्समध्ये यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. स्ट्राईक आपल्याला आसिम पाहायला भेटेल. असं नॉन स्ट्राईक आपल्याला नाझीम पाहायला. सलामीची जोड सुद्धा मैदानामध्ये पोहोचले. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं षटक फेकण्यासाठी सोम दीपेश सज्ज होताना पाहायला भेटतोय. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सामन्याला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती आसिम पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. दीपेश राईट मोड विकेटचा मारा करेल आसिमसाठी. पहिला चेंडूला बेरकवलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेखा पार. दमदार षटकार इथं भेटतील साया जे की मोठ्या प्राणाने स्वागत केलेलं आहे ते दीपेश यांचं. आता फक्त जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूमध्ये मोठ्या प्राण्याने स्वागत केलेले ते दीपेश यांचं. परत गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट हँड विकेटचा मारा करेल तो दीपेश आसिमसाठी. दुसरा चेंडू सुद्धा हवाई फायर खाली क्षेत्ररक्षक घेतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न आणि चांगला झेल टिपलेला आसिमच्या रूपामध्ये लागेल संघाला. पहिला झटका साया आकड्यावरती आसिम यांना पहिल्यामध्ये पर जावं लागेल. आसिमची जागा घेण्यासाठी आता आपल्याला आबीत जाताना पाहायला भेटणार आहेत. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मोठे प्राण नाही केले खालून घालून सुद्धा केलं तरी मॅच म्हणजे विजय म्हणजे या मॅचमध्ये आपण विजय होऊ शकतो. बाकी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. संघाची धावसंख्या 6 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. जे की पहिला चेंडू मोठा प्राण आल्यानंतर दुसऱ्या चेंडू ती दीपेश आणि आसिम यांना बाद सुद्धा केलेला आहे. कोणाकडे
चला फास्ट घ्यायचा आहे. आता बघायला होते 2 चेंडूमध्ये 6 धावा झालेले आहेत. परत दीपेश गोल्यांसाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथं बीट होता आहे. थोडा सुद्धा बॅटरीने बोलायचं इथं संपर्कच थोडा सुद्धा होते. ते परत इथं डॉट चेंडूची ते सांगता होते. बघायला गेलो तरी दीपेश यांचा आपल्याला चांगला कमबॅक पाहायला भेटतोय. जे की पहिला चेंडू ते मोठ्या प्रमाणात 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे. आसिम यांना तंबू मध्ये परतावं लागलेलं आहे. परत गोलांसाठी सज्ज होते दीपेश. पुढचा चेंडू आपला क्लास शॉट. चेंडू जातो स्ट्रेट राईट. चेंडू सेमारी का पार. रुबाबदार षटकार भेटली तर 6च्या मध्ये संघाने विजय मिळवला. आंबेचा संघ या सामन्यामध्ये विजयी होते. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. याच्यानंतर लगेचच पुढचा सामना आपल्याला चालू करायचा आहे. अब्दुल्ला 11 पंधरी आणि त्याचबरोबर चालू मॅचमध्ये जो आंबेचा संघ जिंकलेला आहे त्यांच्यामध्ये आय थिंक आज सेमीफायनलचा सामना असेल. परंतु तत्पूर्वी चालू मॅचमध्ये जो संघ विजयी ठरलेला आहे त्या विजयामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन देत महत्त्वाची भूमिका पार पाडणारा मिस्टर आसिम बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचे मानकरी